आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। बुलढाण्यामध्ये आंदोलनस्थळी मोठा गोंधळ झाल्याचं सध्या पाहायला मिळतंय। बुलढाण्यामध्ये सध्या आंदोलन केलं जात आहे आणि या आंदोलनस्थळी सध्या मोठा गोंधळ झाला। पोलिसांचा बंदोबस्त सध्या सकाळपासून पाहायला मिळतोय। आता पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांची धरपकड सुद्धा केली जाते। बुलढाण्यामध्ये आंदोलनस्थळी मोठा गोंधळ झालाय। या सगळ्या आंदोलनकर्त्यांची आता धरपकड केली जाते। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाच्या ठिकाणी सध्या गोंधळ पाहायला मिळतोय। कम्युनिस्ट पक्षाकडून हा मोर्चा काढला जातोय। शिवाजी कोण होता या पुस्तकावर वाद झाला होता आणि यानंतर आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला अगदी मध्यरात्री फोन करून धमकावलं होतं, शिवीगाळ केली होती, अश्लाघ्य भाषेमध्ये शिवीगाळ केली होती आणि या सगळ्या प्रकरणी सध्या मोर्चा काढला जातोय। कम्युनिस्ट पक्षाचा हा मोर्चा आहे। आमदार संजय गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढला जातोय। मात्र सध्या आंदोलनस्थळी मोठा गोंधळ पाहायला मिळतोय। सध्या पोलिसांकडून या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जाते। आंदोलनकर्त्यांनी आधी सुद्धा स्पष्ट केलं होतं की शांततेत हा मोर्चा काढला जातोय। मात्र सकाळपासून पोलीस सुद्धा अलर्ट मोडवर पाहायला मिळतात आणि पोलिसांकडून सध्या या आंदोलनकर्त्यांची धरपकड केली जाते। या मोर्चाला परवानगी नाहीये, त्यामुळे मोर्चा काढू नका असं म्हणत पोलिसांकडून आंदोलनकर्त्यांना पकडलं जातंय। कम्युनिस्ट पक्षाचा, कम्युनिस्ट पार्टीचा आणि विविध राजकीय संघटना, राजकीय पक्ष यामध्ये सध्या सहभागी झालेले आहेत। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी पुस्तक लिहिलं होतं, शिवाजी कोण होता। 1988 सालचं हे पुस्तक होतं आणि या पुस्तकावर गेल्या काही दिवसांपूर्वी संजय गायकवाड यांनी प्रकाशकाला शिवीगाळ केली होती, धमकावलं होतं। अश्लाघ्य भाषेचा वापर एका आमदारानं केला होता आणि याच आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये बुलढाण्यामध्ये आज मोर्चा काढला जातोय। मात्र या मोर्चाच्या ठिकाणी सध्या गोंधळ पाहायला मिळतोय। या सगळ्या आंदोलनकर्त्यांची पोलिसांकडून सध्या धरपकड केली जाते।